नमस्कार, मी अभिमान दत्तात्रय घंटे. मी कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या निवडणुकीसाठी थांबलेलो असून मी ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून अर्ज केलेला आहे आणि माझा अनुक्रमांक 3 नंबर आहे आणि माझं जे चिन्ह आहे ते शिट्टी आहे. मी बाजार समितीमध्ये निवडून आल्यानंतर मी एवढा विकास करणार आहे की शेतकऱ्याच्या ज्या अडीअडचणी आहेत, आजपर्यंत ज्यांची सत्ता होती आणि ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी शेतकऱ्यासाठी कुठलंही काम केलं नाही. मी काय करणार, प्रथमतः शेतकऱ्याचं जे सुखसोय आहे, त्या आडत व्यापाऱ्यामध्ये तिथं संडास बाथरूमची सोय नाही, पाणी पिण्याची सोय नाही. शेतकऱ्याला एखाद्या टायमाला मुक्काम करायचा असेल तर तिथं सोय नाही. शेतकऱ्याला मच्छर चावत झोपावं लागतं. मी त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम, पाणी फिल्टर आणि बाथरूमची सोय सगळी करणार आणि जे शेतकऱ्याच्या हिताचं आहे ते मी करणार. आता या निवडणुकीमध्ये 2 पॅनल झालेले आहेत. ते दोन्ही पॅनल असे आहेत की एक बीजेपी, दुसराही बीजेपी. 3-4 महिन्याखाली यांच्या निवडणुका झाल्या आमदारकीच्या. हे सगळे एकमेकाच्या विरोधात होते. पण बाजार समितीला असं काय झालं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बीजेपी एकत्र, आणि इकडं पण बापूच्या पार्टीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी म्हणजे हे सगळे मिळून शेतकऱ्याला येड्यात काढण्याचं काम करत आहेत. आणि हे म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा विकास करू. शेतकऱ्याचा यांना विकास करायचा राहिला असता पण बाजार समितीमध्ये त्यावेळी त्यांनी काही काम केलेलं नाही. फक्त स्वतःचे घरे भरलेले आहेत, एवढंच त्यांचं काम आहे. अनेक गरीब कुटुंबातील शेतकरी वर्गातील एक मुलगा आहे. जर मला तुम्ही निवडून दिलात तर मी नक्कीच तुमच्या हिताचा आणि तुमच्या सोयीचा विचार करेन. एवढंच मी बोलतो.